श्रीरामपूरच्या वांगी शिवारात वाळू माफियांवर मोठी कारवाई. गुन्हे शाखेने 4 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध धडाकेबाज कारवाई केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील वांगी गावच्या शिवारात बिरोबा मंदिराजवळ प्रवरा नदी पात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने 30 एप्रिल रोजी छापा टाकला. या कारवाई दरम्यान गोविंद काळू पवार या 21 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर त्याचा साथीदार आणि टेम्पो मालक सनी बारसे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. सदरच्या कारवाईत पोलिसांनी 4 लाख रुपये किमतीचा विनाक्रमांकाचा टाटा टेम्पो आणि 20,000 रुपयांची वाळू असा एकूण 4,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.